जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्वोच्च सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि याच पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचं थकीत असलेलं अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरण करायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतात, परंतु बऱ्याच वेळेस ह्या योजनांचा लाभ घेत असताना काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यावरती प्रश्नचिन्ह देखील निर्माण केलं जातं की या योजनांचा लाभ मिळत नाही, आमच्या गावामध्ये तर लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजनांचा लाभच दिला जात नाही किंवा हे अनुदान येत नाही। तर आपल्या गावामध्ये नेमके किती लाभार्थी पात्र झालेले आहेत, कोण लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात, त्यांचं अनुदान कधी आलेलं आहे, थकीत असलेलं अनुदान आता सध्या क्रेडिट होतंय का, या सर्व बाबी आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी आपल्या मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकतो। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती कशी तपासायची हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचंय। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा गुगलवरती महाडीबीटी फार्मर लॉग इन सुद्धा सर्च करून आपण या ठिकाणी येऊ शकता। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण लॉग इन करणार आहात त्याच्या बाजूलाच या ठिकाणी काही ऑप्शन पाहू शकता, ज्याच्यामध्ये सध्या 15 एप्रिल पर्यंत पोर्टल बंद आहे, त्याची नोटीस दाखवली जाते, याच्यावरती सध्या काही सुधार होता येतं। याच्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थ्याची स्थिती असेल किंवा अर्जाची जी स्थिती असेल किंवा याच्यामध्ये जी लॉटरी लागलेली आहे त्या लॉटरीच्या याद्या असतील, कोण कोण लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत त्याची। आणि याच्याच खाली आपण पाहू शकता ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण झालेलं आहे, जे लाभार्थी योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही ऑप्शन खुलणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जिल्हा निवडण्याचे ऑप्शन येणार आहे। आता याच्यामध्ये सर्व जिल्हे आहेत, तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं गाव असेल तो जिल्हा निवडायचा आहे। तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडण्याचे ऑप्शन आहे, त्याच्यामधून आपला तालुका किंवा आपल्याला ज्या तालुक्याची माहिती पाहिजे तो तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर गावाची यादी रिफ्लेक्ट होईल, त्याच्यामधून गावाची जी नावं आहेत ते गाव आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे। आता याच्यामध्ये आपण रॅन्डमली एक गाव निवडलेले आहे, या गावामध्ये आपण पाहू शकता किती लाभार्थी पात्र झालेले आहेत याची वेगवेगळी यादी आहे। 2021, 2022, 2023, 24 जे काय असेल ते सर्व या ठिकाणी लाभार्थी दाखवले जातात। याच्यामध्ये आपण शेवटी आल्यानंतर पाहू शकता 2025 मध्ये 2024-25 मध्ये जे लाभार्थी पात्र झालेले त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी दाखवली जात आहेत, त्यांना आलेलं अनुदान या ठिकाणी दाखवलं जाते, ते किती तारखेला ते अनुदान क्रेडिट झालंय त्याची तारीख दाखवली जाते। याच्यामध्ये आपण पाहू शकता 7 एप्रिल आहे, 6 एप्रिल आहे, 31 मार्च आहे, वेगवेगळ्या तारखेला हे अनुदान क्रेडिट झालेले आहे। प्रत्येक बाबीचं याच्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन, कृषी अवजार असतील किंवा जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गतच्या विहिरी असतील, सगळ्या बाबीसाठीचं जे काही अनुदान असेल ते अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी कधी किती तारखेला कशा प्रकारे क्रेडिट झाले ते या ठिकाणी दाखवले जाते। आणि अशाच प्रकारे आपण प्रत्येक गावाची, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी तपासू शकता, जे लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात याच्यावरती प्रश्न विचारले जात होते, प्रश्नचिन्ह निर्माण केली जात होती आणि अशा प्रकारे हे लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत आहेत। आपल्या गावातील कोण लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत ते आपल्याला या ठिकाणी अगदी सोप्याशा पद्धतीने पाहता येणार आहे आणि याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्याबद्दल किंवा योजनेच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।